डोक्यात दिमागात कोणीतरी घातलं पाहिजे. अरे आपल्यासाठी माणसं वेळ देऊन आली पाहिजेत, असं काहीतरी करा. अरे इतकं बी वाईट जगू नका. आपल्याच लोकांनी म्हणा हो कधी अमरतोय 50-100 वर्षाचं आयुष्य, आणि याही आयुष्यामध्ये आपण कोणावर हसत असेल, कोणाला रडवत असेल, तर वरती गेल्यावर प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. किती दिवस कोणावर हसायचं, किती दिवस कोणाला रडवायचं. आज तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला रडवून घ्या, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळकोंडोबा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि दुसऱ्याला रडवून घेतलेल्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा का नियतीचा फासा पलटला की पसारा आणि पिसारा दोन्ही आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून न चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे. तो कोणाला चुकत नाही. ऐका ऐका, जन्माला येताना कोणी काय घेऊन आलं नाही, जाताना काय कोणी घेऊन जाणार नाही. क्या लेके आया था तू क्या लेके जाएगा. अरे 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. कोणत्या टायमाला श्वास निघून जाईल काही भरोसा नाही. इतकं चांगलं राहा. आपण गेल्यानंतर आपलं आठवण मागे राहिली पाहिजे. आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे, असं जीवन जगा. पैसा जमीन जायदाद इथंच राहतं बाबांनो. माणूस आयुष्यभर धन धन करतो, पण मेल्यावर निधन झालं म्हणावं लागतं. अरे मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर गया कागज के टुकड़े कमाने में, कागज के टुकड़े कमाने में. अरे क्या करोगे दोस्तों इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. अरे पैसा करून काही होत नाही. पैसा करून काही होत नाही. जाताना माणूस सोबत काही नेत नाही. संपत्ती इस्टेट जमीन जायदाद किती असू द्या, माणूस मेल्यावर संपत्ती माणसाच्या कामाला येत नाही. गाडी बंगला पैसा संपत्ती यातलं काही कामाला येत नाही बाबांनो. अरे मेल्यावर आपलं सातबाऱ्यावरचं नाव सुद्धा उडून जातं हो. काय आपलंय, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच, आणि नसेल आपल्या नशिबात तर असलेलं सुद्धा आपल्या जवळचं निघून जाणार. अरे ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने घास गिळत नाही. अरे जपून राहा माणसा, हा मानवी जन्म परत परत मिळत नाही. असं कर्म करा. तुम्ही गेल्यानंतर तुमची आठवण पाठीमागे राहिली पाहिजे. आणि म्हणून तो परमेश्वर आपल्याला भेटला पाहिजे. चांगलं कर्मच आपल्या बरोबर येतं. धनानी भूमौ पशवश्य गोष्टे नारी ग्रहद्वारे जनस्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्माने गोगच्छति जीव एकाहा. कर्मच आपल्या बरोबर येतं, दुसरं काही नाही बाबांनो. आणि म्हणून कर्म चांगलं करावं. कर्म चांगलं केल्यानंतर तो परमात्मा आपल्या जवळ येत असतो, आणि तो भेटल्याशिवाय या जीवनाचं सार्थक नाहीये. तो भेटला पाहिजे याच्यासाठी 8 तास धरावा. सर्वांगाचे कान करून ऐका. तो देव भेटल्याशिवाय या जीवनाचं सार्थक नाहीये बाबांनो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तो भेटतो, पण चांगलं कर्म करावं लागतं. कर्मच माणसाला तारतं, कर्मच माणसाचा उद्धार करतं, कर्मच माणसाला अधोपतनाला नेतं, कर्मच माणसाचा घात करतं. आणि म्हणून कर्म चांगलं करावं. आज तुम्ही एखाद्याला रडवा, उद्या तुम्ही 100% रडणार. आज तुम्ही एखाद्यासाठी खड्डा खांदा, उद्या तुमच्यासाठी खड्डा तयार होणार. आज तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करा, उद्या तुमच्याविषयी वाईट विचार होणार. हा कर्माचा सिद्धांत आहे. मी सांगत असतो, 3 चोर चोरी करायला चाललेले. किती? बोला बोला बोला, किती? 3 चोर चोरी करायला चाललेले. तिघांनी विचार केला, 3 तिघड आणि काम बिघड. अरे काम बिघडून जाईल, मग काय करायचं? तिघांनी विचार केला, आणखी कोणतरी चोरी करायला घ्यायचं. कोण घ्यायचं? रात्रीच्या 12चा टाइम आहे. समोरून 2 तरुण चालत येत होते. या तिघांनी विचार केला, त्या दोघांना घेतलं तर चोरी करायला मदत होईल. विचारलं त्यांना, येताय का आमच्या बरोबर, वाटा देतो. ते दोघं म्हणले, असं या आपण फिरतोय, गेलं तर काय हरकत नाही. ते 2 जण जायला तयार झाले. आता मला तुम्ही सांगा, चोरी करायला किती जण झाले?
5 जण झाले. 5 जण चोरी करण्यासाठी निघाले. ऐका ऐका, एका शेठजीच्या घरावर गेले. भरल्या मोठ्या शेठजीच्या घरावर दरोडा टाकला आणि करोडो रुपयाची संपत्ती त्यांना मिळाली. ऐका, ते वाटे करण्यासाठी जंगलामध्ये आले आणि जंगलामध्ये वाटे करत असताना 5 जणांपैकी एक जण बोलला, वाटे तर होणारच आहे, पण सगळं चाललंय ते कशासाठी चाललंय? पोटासाठी चाललंय. काहीतरी पोटाची व्यवस्था करूया, सायंकाळपासून आपण काहीच खाल्लं नाही. आणि म्हणून जे 3 जुने चोर होते त्यांनी सांगितलंय, बघा आम्ही सिनियर चोर आहे, तुम्ही ज्युनियर आहे, आजच आलाय, काहीतरी पोटाची आपल्याला व्यवस्था करायची, तर तुम्ही हवेला जाण, काहीतरी घेऊन या, काहीतरी खायला घेऊन या. आणि ते जे नवीन दोघं आले होते ते खायला आणण्यासाठी हवेला गेले. ऐका, इकडे लक्ष द्या, विक्षेप कोणी करू नका. ऐका, ते 2 जण नवीन आलेले खायला आणण्यासाठी हवेला गेले. हे 3 जण इथं धनाची राखण करत बसले, जे जुने चोर होते. पण त्या धनाकडे पाहिलं, डोक्यामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली. आजपर्यंत एवढ्या चोऱ्या केल्या, पण एवढं धन कधीच मिळाले नाही. हे पहिल्यांदा 2 आले, एवढं मोठं धन मिळाले. आणि वाटे किती होणार आहेत? 5. काय आपल्या वाट्याला येणार आहे? ती 2 नसते तर पहिल्यासारखे 3 वाटे झाले असते. काय करायचं? तेवढ्या 3 जणांपैकी एक जण बोलला, अरे काय अवघड आहे, मग आजच आल्यात, कुणी आपल्याला पाहिले त्यांच्या बरोबर, आल्या आल्या दोघांना मारून टाकू, 3च राहील आपण. अनिती. जसा विचार तुम्ही करणार तसाच विचार तुमच्यापर्यंत एक दिवस येणार, याच्यासाठी सांगतोय. ठरलं 3घांचं, आल्या आल्या त्या दोघांना मारायचं. हत्यार तयार ठेवली, आल्या आल्या जागच्या जाग्यावर वार करायचे, मारायचं ठरलं. पण इकडे जे खायला आणायला गेले ते हवेला, त्यांना रात्रीच्या 2 वाजता काय हॉटेल चालू दिसलं नाही. एक हॉटेल चालू होतं, पण तिथं काही जेवण तयार नव्हतं. बरणीमध्ये लाडू होते. चला म्हणले पोटाला आधार काहीतरी घेऊ, ते लाडू घेतले. पण इकडे या 3घांचा विचार झाला, आल्या आल्या मारायचं. तसा त्या दोघांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये विचार झाला, अरे आजपर्यंत असंच फिरत होतो, पहिल्यांदा चोरी करायला आलोय, एवढं मोठं धन मिळाले, पण वाटे किती होणार आहेत? 5. काय आपल्या वाट्याला येणार आहे? 3 नसतील तर 2च वाटे होतील, आपली भरभराटी होईल. काय करायचं, काय करायचं ते काय नसायला पाहिजे होतं. दुसरा बोलला, अरे मग काय अवघड आहे, मारून टाकू 3घांना. तो दुसरा म्हणला, अरे पण ते 3 जण आहेत, कसं मारायचं? अरे काय अवघड आहे, जे लाडू घेऊन चाललोय त्याच्यामध्ये विष टाकू, तेच लाडू त्यांना खायला देऊ, मरून जातील आपसूक, आपण 2च राहील. ठरलं. त्या लाडू मध्ये जहरी विष टाकलं. ऐका ऐका ऐका, ते विष असलेले लाडू घेऊन दोघे येत होते. ऐका, इकडे 3घांचं ठरलं होतं, आल्या आल्या दोघांना मारायचं. इकडे विष असलेले लाडू घेऊन चालले, 2 लाडू घेऊन आल्या आल्या 3 अंगावर चुलून पडले, सपासप वार केले, जागच्या जाग्यावर दोघांना मारून टाकलं. आता किती जण राहिले? 3 जण राहिले. 3 जण वाटे करायला बसले. वाटे होत असतानाच एक जण बोलला, अरे वाटे तर होणारच आहेत, अगोदर लाडू खाऊन घेऊ. धन बाजूला ठेवलं, लाडू खायला घेतले. जहरी विष होतं त्याच्यामध्ये. 5व्या सेकंदाला तर प्राण गेला. 5ही जण गेले, धन तिथंच राहिलं. जसा विचार तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत करणार, तसाच विचार एक दिवस आपल्या बाबतीत होणार. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणालाही चुकत नाही. कोणी कितीही मोठा असू द्या, एक ना एक दिवस भोगावं लागतं. तुम्ही म्हणसाल, मी अंधारात केलंय, मला कुणी पाहिलंय, मी सरपंच आहे, मी चेअरमन आहे, मी नगरसेवक आहे, मी आमदार आहे, तसलं नाही चालत.